इझी बाईट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर मी तुमची होस्ट निशा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे मस्त चिकन क्रीम सूप. चला तर मग. यासाठी मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे 100 ग्रॅम आणि त्याला मी आधीच मॅरिनेट करून ठेवलेलं. मॅरिनेशन अगदी सोपं आहे. त्यासाठी मी लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर, तिखट, मीठ आणि थोडीशी हळद याचा वापर केलेला आहे. याला व्यवस्थितपणे मॅरिनेट करून मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता यूज करण्यापूर्वी मी त्याला 10-15 मिनिटं आधी काढून ठेवलेलं आहे. आता सूप बनवण्यासाठी मी 1 चमचा तूप घेते आहे. तुम्ही तेलाचा वापरही करू शकता किंवा काही न घालता सुद्धा तुम्ही चिकनला छानपणे गॅसवर ठेवून त्याला हलवू शकता. मी तुपाचा वापर करते. त्यात मी थोडंसं जिरं टाकते आहे कारण का ह्याचा फ्लेवर जो आहे ना तो या सूपमध्ये खूप छानपणे उतरेल. आता त्यात मी आपले मसाले टाकले आहेत. तमालपत्र आहे, लवंग, दगडी फूल, मिरे, थोडासा ओवा आणि जायपत्री असे मसाले मी ह्यात टाकलेले आहेत आणि ह्याला मी आता छानपणे या तुपात भाजून घेत आहे. भाजून झाल्यानंतर मी त्यात चिरलेला कांदा आणि थोडंसं गाजर हे मी यात घालणार आहे कारण ह्याचा सुद्धा एक फ्लेवर आपल्या सूपला येईल आणि ते सूप अजून हेल्दी होईल. सो तुपात आणि या सगळ्या मसाल्यांमध्ये मी कांदा आणि आपलं जे गाजर आहे त्याला व्यवस्थितपणे भाजून घेणार आहे. कांदा आपण ब्राउनिश होईपर्यंत भाजणार आहोत. जास्त आपल्याला त्याला भाजायचं नाहीये. सो हे आपण छानपणे असं हलवत राहणार आहोत एक 5 ते 7 मिनिटं लो फ्लेमवर. अगेन जास्त जर आपण फ्लेम ठेवली तर हे सगळं जळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपला सुपाचा फ्लेवर जो आहे तो खराब होऊ शकतो. सो आपण याला छानपणे भाजून घेणार आहोत तुपावर. आता हा सगळा मसाला व्यवस्थितपणे भाजून घेतल्यानंतर मी यात चिकन घालणार आहे. आता हे जे सूप आहे ते मी 2 जणांसाठी करते आहे. सो मी त्यात फक्त 2 ते 3 पीसेस चिकनचे घालत आहे. जर सूपाची क्वांटिटी जास्त असणार आहे तर पीसेस तुम्ही तसेच त्यानुसार ऍडजस्ट करून घालू शकता. आता हे जे चिकनचे पीसेस आहेत काही जण त्याला किसून घालतात, काही जण एकदम बारीक काप करून घालतात. मी त्याला मीडियम साईजचे तुकडेच करून घातलेलं आहे कारण मी त्याला पुढे मिक्सीला लावणार आहे. सो त्याच्यामुळे माझी सूपाची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप छान होईल, थिक होईल माझं सूप आणि त्याचा फ्लेवर अजून छान लागेल. सो आता हे जे माझं चिकन आहे त्याला मी या सगळ्या मसाल्यांमध्ये छानपणे मिक्स करून घेतल्यानंतर मी त्यात आता पाणी घालणार आहे. आता पाणी जे आहे त्यात मी एक मोठा बाउल पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर सूप अजून पातळ हवं असेल तर तुम्ही त्यानुसार पाणी जे आहे ते परत ऍडजस्ट करू शकता. आता हे जे सूप आहे ते काही जण असंच गरम करून देखील पितात. सो थंडाव्यात हे सूप खूप हेल्दी होतं. सो ह्यात बाकीचे मसाले जसं आपलं मीठ, तिखट, थोडं हळद हे घातल्यानंतर आपण ह्याला छान उकळी फुटून देतो आणि आपण हे सूप डायरेक्ट सुद्धा कंझ्युम करू शकतो. हे सगळे मसाले झाल्यानंतर मी ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे. एक उकळी फुटून देणार आहे जोपर्यंत माझं हे चिकन सगळं व्यवस्थितपणे शिजत नाही आणि त्याला थंड करायला ठेवणार आहे. थंड झाल्यानंतर मी ह्या मिश्रणाला मिक्सीमध्ये टाकून त्याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे. पेस्ट झाल्यानंतर मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेते आहे मोठ्या आणि मी आता त्याच्यात क्रीम घालणार आहे. क्रीम हे अगदीच ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यात ते घालू शकता किंवा तुम्ही स्किपही करू शकता. आता जेव्हा आपण क्रीम घालतोय आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे सूप गरम असताना आपण त्याला नाही घालणार आहोत कारण की बऱ्याचदा हे क्रीम फाटण्याची शक्यता वाढते. सो आपण या सूपमध्ये थंड झाल्यावरच आपण त्यात क्रीम घालणार आहोत आणि व्यवस्थितपणे ते मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याला पुन्हा एकदा गॅसवर ठेवून या सूपला एक उकळी फुटून देणार आहोत आणि बघा माझं मस्त सूप जे आहे गरमागरम क्रीम ऑफ चिकन ज्याला आपण म्हणतो ते रेडी झालेलं आहे. तुम्ही सुद्धा हे सूप नक्कीच करून पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.